मुरारी हे नाथ नारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद संतन की जय ईश्वर भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसां देवानि विनायको जन्मादस्य त्वन्वयादितरते चार्थेषु भिज्ञस्वराट् तेन ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजोवारिमृतं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिद्यवरुदेत्यत्र कृतभिः निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं भावुकः यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री योगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रयजननी वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दयांचा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण आता अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सदसत्परं पश्चाहं यदेतश्च यो वसिष्येत स्वस्म्यहं ऋतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मने तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय क्षितीचाधिकार पाहता दिसे अतिधर्माहो निधैर्य थोर वीर्य शौर्यधर विवेकी पै कृष्ण असता धर्म भ्याला कलिभेने पाठी पळाला धैर्य चक्र घेऊनी निज हस्ती जाशी गर्भिरक्षी श्रीपती त्याचा स्थिती वानाविपाकिती वाचा ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही चतुश्लोकी भागवत
दर्शनाची नित्याची चिंतन सेवा आपला विषय असा क्रमाने चालत आला की राजा परीक्षिताला ब्राह्मणाचा शाप झाला. शमीक पुत्र शृंगी ऋषीचा ब्राह्मण पुत्राचा शाप राजा परीक्षितीला झाला. परंतु राजा परीक्षितीचं भाग्य ठरलं. एरवी तरी ब्राह्मण आणि ब्रह्म यामध्ये ऐक्य असल्यामुळे ब्रह्म हे सर्वांशी समदृष्टीने वागत असलं, समदृष्टीने असलं, आहे. आणि म्हणून ब्राह्मण हा मुळातच सात्विक आणि त्या ब्राह्मणाचा कोप तो सुद्धा जीवाच्या कल्याणाकरताच. त्याला कदाचित एखाद्या वेळेस राग आला तरी त्यातून जगाचं कल्याण झाला. त्याचा कोप नाही तर त्याच्याकरता तो कोप नाही तर त्याच्यातून काय आहे, उद्धारच आहे. आणि म्हणून ब्राह्मण आणि ब्रह्म हे एक कमी पडतं. कारण ब्रह्म जे आपल्या समोर प्रगट झालं, ब्रह्म जे आपल्याला दाखवण्याचं काम केलं ते ब्राह्मणानेच केलं. आणि म्हणून या ब्रह्मालाही रूपाला आणण्याचं कार्य केवळ ब्राह्मणाचं आहे. नाथ महाराजांनी काल विचार केलेला, आपण काल चिंतन सविस्तर विचार केला, त्याचा विस्तारपूर्वक विचार केला. जगतात जर विचार केला तर दगड अनेक सर्वत्र आहे, परंतु कोण्याही दगडाच्या पाया माणसं लागत नाहीत. का? जी मूर्ती आहे त्या जी मूर्ती गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठापित केली, प्राण प्रतिष्ठापना केली, त्याच मूर्तीच्या पाया लागतात. का? तर त्या मूर्तीमध्ये, त्या दगडामध्ये देवत्व आणण्याची मंत्र सामर्थ्यता ज्याच्याकडे आहे तो ब्राह्मण आहे. म्हणजे त्या दगडाला सुद्धा ब्रह्मत्व आणण्याचं सामर्थ्य ज्यांच्या मंत्रामध्ये आहे ते ब्राह्मण आहेत. या लागी ब्रह्मा ब्राह्मणा आधीन कदानुलंगी ब्राह्मण वचन त्याचे मंत्र मात्रे जाण पाषाण ही पूर्ण ब्रह्मत्व प्रगटे. पाषाण ही पूर्ण ब्रह्मत्व प्रगटे. त्या पाषाणात सुद्धा ब्रह्मत्व प्राण तेजता येते. हे कशामुळे? तर ब्राह्मणाच्या मंत्र सामर्थ्यामुळे. आणि म्हणून ब्राह्मण हा प्रत्यक्ष ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि त्या ब्राह्मणाचा कोप सुद्धा राजा परीक्षितीला अतिशय कल्याणकारक ठरला. तर नाथ महाराज म्हणतात त्या ब्राह्मणाच्या सुखाकरता जर आपण प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये काय लाभ प्राप्त होईल हे वेदाला सुद्धा सांगता आलं नाही. त्या ब्राह्मणा सुख करिता त्या लाभाची वार्ता न बोलवे वेदा. वेदाला सुद्धा तो लाभ सांगता येत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये ब्राह्मणाची सेवा करण्याचा योग आला, सहकार्य करण्याचा योग आला तर ती वेळ टाळू नये. कारण ते जाण पृथ्वी तळीचे देव. ब्राह्मण म्हणजे प्रत्यक्ष पृथ्वीवरचे कोण आहेत? देव आहेत. या लागी भूदेव ब्राह्मण चालते बोलते ब्रह्मपूर्ण त्यांची निंदा अवज्ञा हेळन विरुद्ध आपण नवदावे कदा. म्हणून ब्राह्मण हे प्रत्यक्ष देव आहे. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात त्यांची निंदा, त्यांची अवहेलना, त्यांची अवज्ञा, त्यांची टिहाळणी, तिरस्कार, उपेक्षा आणि त्यांच्या विरोधात कधी माणसाने वागू तर नयेच, परंतु बोलू सुद्धा नये. कारण त्याच्या विरोधात जर गेलं तर त्याच्या विरोधात गेल्यानंतर आपलं कुळाचा सर्वनाश होतो.
हे दाखवून देण्याकरता शेवटी प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती भगवान गोपालकृष्णाने संपूर्ण यादव कुळाचा नाश नुसत्या ब्राह्मणाच्या विरुद्ध वागल्यानं, ब्राह्मणाचा उपहास केल्यानं संपूर्ण 56 कोटी यादवांचा नायनाट झाला. आपलं काय होईल बरं? यादव कोण होते? यादव सामान्य नव्हते. ज्यांनी पृथ्वीवरचा भार उतरवण्याकरता परब्रह्माला सहकार्य केलं. प्रत्यक्ष देवाचे अंश असणारे यादव पृथ्वीवर अवतीर्ण झालेले होते, त्यांचा नाश केला. आणि शेवटी त्या ब्राह्मणाच्या कोपाला पात्र होऊन भगवंताला सुद्धा इथून जावं लागलं. भगवंताने सुद्धा ब्राह्मणाचा शाप मानला. भागवतामध्ये अशी कथा आहे की राजाने यज्ञ केला. यज्ञ करत असताना मंत्रमूर्तीने प्रत्यक्ष नारायण यज्ञामध्ये आले. भगवान विष्णू प्रत्यक्ष आले यज्ञामध्ये. आणि आल्यानंतर वरमगृही म्हटल्यानंतर त्या ब्राह्मणांनी वर्णन केलं, स्तुती केली. सविस्तर असा कथाभाग आहे. आपल्याला तिकडं जायचं आणि मला सांगायचं काय होतं की त्या ब्राह्मणांनी स्तुती केल्यानंतर भगवान म्हणले, माझ्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहात, कारण मला मूर्तीला आकाराला इथं येण्याचं कारण म्हणजे राजा नव्हे. मला मूर्तीला आकाराला आणण्याचं कारण म्हणजे तुम्ही आहात आणि तुमचे मंत्र आहात. आणि त्यामुळे मी आकाराला आलो. तुमच्या शब्दाच्या अधीन आहे. तुम्ही माझी पूजा करतात, हा तुमचा मोठेपणा आहे. कोण म्हणतात? भगवान विष्णू त्या ब्राह्मणांना म्हणतात, ऋषीमुनींना म्हणतात, तुम्ही माझी पूजा करतात, हा तुमचा मोठेपणा आहे. वास्तविक माझ्यापेक्षा मोठे कोण आहेत? तुम्ही आहेत. म्हणून अशा प्रकारे भगवान सुद्धा ब्राह्मणाच्या वचनाच्या पलीकडे कधी जात नाही. याचा विचार आपण विस्तारानं पाहिला. वैकुंठवासी गुरुवर्य भाऊसाहेब नेहमी सांगायचे, आपल्याकडं आलेला अतिथी एखादा सज्जन महात्मा आणि साधू आणि जर ब्राह्मण जर आपल्याकडं आला तर त्याची आपण नित्यानं, त्याची सातत्यानं, अतिशय श्रद्धेनं, आदरभावाने सेवा करावी. त्याचा उपहास आपल्याकडनं होऊ नये. ब्राह्मणाला नमस्कार करावा. आणि कदाचित त्याची सेवा जर आपल्याच्यानं घडण्याची ऐपत नसेल, आपल्याला कुवत नसेल, आपल्याच्यानं घडत नसेल काही प्रतिबंधामुळे, तर कमीत कमी त्यांचा उपहास तरी आपण करू नये. कारण ब्राह्मणाच्या उपहासाने त्याच्या उपहासाने भगवंताला सुद्धा ते सहन होत नाही. म्हणून त्याचा आता राहिला प्रश्न, आम्हाला तसे पाहायला सापडत नाही. त्याचं कर्म तो पाहिल, काय करायचं त्याचं कर्म करायचं तो पाहिल. आपल्यापेक्षा श्रेष्ठ वर्णामध्ये तो जन्माला आलेला आहे. तो जन्मताच पवित्र आहे, जन्मताच श्रेष्ठ आहे. त्याच्या कर्माने इथं जन्माला, पवित्र कुळामध्ये जन्माला आला, पवित्र वर्णामध्ये जन्माला आला. याच्यानंतर आल्यानंतर कर्म करतो, त्याचं पुढचं फल त्याला मिळेल. परंतु आपण मात्र त्या कर्माचा निंदा करून त्याच्या पापाचे भागीदार आपण होऊ नये. म्हणून एवढ्या करता आपण त्यांची अवहेलना, निंदा, अवज्ञा, हेळन विरुद्ध आपण त्याच्या विरुद्ध बोलू नये. हे भगवंताची आज्ञा आहे, संतांचं मनोगत आहे आणि शास्त्राचं धर्मशास्त्राची आपल्याला आज्ञा, आपली मर्यादा आहे. अशा प्रकारचा विचार तो त्या ब्राह्मणाने शाप दिला शमिकाने, आणि तो राजा परीक्षितला उद्धारक ठरला. आणि त्याच शापामुळे अखंड समाधी घन अवस्थेमध्ये राहणारे शुकाचार्य सुद्धा सर्वस्वाचा त्याग करून राजा परीक्षितीला प्राप्त झाले. त्या ब्राह्मणाच्या कोप बोला, राजा ब्रह्माधिकारी झाला. भाग्ये श्री शुक पावला, भाग्य आथिला परीक्षिती तो. त्या भाग्याने हे शुकाचार्यासारखा महात्मा एक क्षणभर सुद्धा गोदहनाला, जेव्हा दोहनाला जेवढी वेळ लागते, गोदोहन म्हणजे गाईचं दूध काढण्या, जर्शी नाही बरं,
गावरान गाईचं दूध काढायला जेवढी वेळ लागते तेवढ्या वेळेपर्यंत सुद्धा ग्रस्ताश्रमाच्या दारी न थांबणारे शुकाचार्य राजा परीक्षिता करता गंगेच्या तटावर 7 दिवस अहोरात्र शुकाचार्य राजा परीक्षितीच्या जवळ बसतायत आणि त्याला सांगतायत, भाग्य नाही राजा परीक्षिताचं, ओ ज्यांच्याकडे नुसती भेट घेण्याकरता महिन्यापासून लाईन लावावी लागते किंवा काय म्हणतात त्याला परवानगी काढावी लागते, परवाना काढावा लागतो, तरीही गेल्यानंतर अर्ध्या तासाची वेळ मिळाली तर 15 मिनिटात आटपावं लागतं. तो मनुष्य होऊन 15 दिवस आपल्याकडे मुक्कामी आला, विशेष नाही म्हणणार तुम्ही त्याला? त्याप्रमाणे राजा परीक्षिती भाग्यवान ठरला आणि राजा परीक्षिताच्या निमित्तानं भगवान शुकाचार्यांना सुद्धा 7 दिवस आपल्याला आपल्या गुरुकडनं आपल्या श्रीव्यासांकडनं प्राप्त झालेलं भागवत जगाच्या कल्याणाकरता सांगण्याची जी तळमळ वृत्ती होती आणि त्या वृत्तीला साकार रूप प्राप्त झालं, म्हणून ते भाग्य राजा परीक्षितीला सांगण्याचं भाग्य आणि जगाच्या समोर ते गुह्य ज्ञान श्रीमद भागवत सांगण्याचं भाग्य शुकाचार्यांना प्राप्त झालं. याला कारण सुद्धा काय आहे तर ब्राह्मणाचा कोपच आहे. इथपर्यंत आपण आलो. पण राजा परीक्षितीला ज्याच्या करता निमिषार्धम तिष्ठती अशा अवस्थेमध्ये आत्मारामश्च मुनयो अशी अवस्था ज्याची आहे की जो सतत चिंतनामध्ये परमात्म्याच्या ध्यानामध्ये समाधीमध्ये असणारा परमानंदाचा अनुभव घेणारे भक्तीमध्ये त्यांनी बुडी मारलेल्या भक्तीमध्ये ते पूर्णपणे डुबून गेलेले असे जे शुकाचार्य आहे ते ज्या राजा परीक्षिताला 7 दिवसापर्यंत सांगण्यासाठी आले, तो राजा परीक्षिती कोण आहे, त्याचा अधिकार, त्याचा परिचय काय आहे तो तरी सांगा. म्हणून नाथ महाराज म्हणतात त्या परीक्षितीचा अधिकाराचा जर विचार केला तर तसा त्या परीक्षितीचा अधिकार अगाध आहे. या परीक्षितीचा अधिकार पाहता दिसे अति सुंदर, धर्माहोनी धैर्य थोर, वीर्य शौर्य धर विवेकी पै. या परीक्षितीचा अधिकार फार मोठा आहे, अतिशय गहन, अतिशय श्रेष्ठ प्रकारचा या परीक्षितीचा अधिकार आहे. सुंदर असं त्याचा अधिकार पाहिलं तर अतिशय त्याचं मनमोहक असं चरित्र राजा परीक्षिताचं आहे. धर्माहुनी धैर्य थोर, धर्मराजापेक्षाही परीक्षितीचं धैर्य फार मोठं होतं. प्रत्यक्ष धर्माचा अवतार असणारे धर्मराजा, परंतु बरेच प्रसंग धर्मराजाच्या जीवनामध्ये आपल्याला असे पाहायला सापडले की ज्यावेळेस धर्माचा निर्णय, धर्माचा विचार पाहिला त्यावेळेस धर्माची परिस्थिती, अंतकरण हे डोलायमान झालेलं आपल्याला पाहायचं. महाभारतामध्ये आपण पहा, अगदी शेवटचा प्रसंग आहे. अर्जुन द्वारकेला भगवंताच्या सोबत भगवंताच्या द्वारकापुरीचा क्षेमकुशल पाहण्याकरता भगवंताची आठवण आली म्हणून भगवंताचं क्षेमकुशल, यदुकुळाचं क्षेमकुशल विचारण्याकरता धर्मराजाने अर्जुनाला द्वारकेमध्ये पाठवलेलं आहे. आणि तिकडे गेल्यानंतर 1-2 दिवसाकरता पाठवलं तर तो तिकडे तब्बल 2-2.5 महिने तिकडेच थांबला. अजून एवढे दिवस झाले तरी अजून अर्जुन परत येत नाही. का परत येत नसेल ही चिंता धर्माच्या अंतःकरणात निर्माण झाली आणि त्या चिंतेमध्ये राजा चिंताग्रस्त अवस्थेमध्ये परीक्षित याच्यामध्ये आपल्या परिजनांना घेऊन राज्यामध्ये, नगरीमध्ये, नगराच्या बाहेर राज्यामध्ये फेरफटका मारायला जातो. त्यावेळेस कलीचं वातावरण दिसलं. राजा उद्विग्न झाला. भीमाला पाहिलं 2 अध्यायामध्ये, पहिल्या स्कंदाच्या 2 अध्यायामध्ये याचा विचार, मला वाटतं 13वा का काही याच्या अध्यायामध्ये याचा विचार आलेला आहे, 14व्या 15व्या अध्यायामध्ये. तर असा विस्तारानं राजाचा शोक, विव्हळता जी आहे ती सांगितली. अपशकून पाहिले,
कलीचा प्रागट्य आपल्या राज्यामध्ये, धर्माचं राज्य चालू असताना कलीचा प्रवेश आपल्या राज्यामध्ये झाला. ती पाहिलं राजा उद्विग्न झाला. आणि मागे एकदा नारदांनी सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्ण आता निजधामाला गेल्यानंतर या पृथ्वीवर कलीचं सामर्थ्य, प्राबल्य, सत्ता वाढेल, कळीचा काळ वाढेल. धर्माच्या लक्षात आलं कदाचित भगवान कृष्णाने पृथ्वीचा वरचा अवतार संपला तर नसेल. बरं अर्जुन का आला नाही म्हणून विचार करतायत. तेवढ्यात अर्जुन येऊन ठेवला. आणि आल्यानंतर अर्जुनाने संपूर्ण भगवंताच्या यदुकुळाचा ध्वंस, यदुकुळाचा नाश आणि भगवंताचं बलरामाचं निजधामाचं वर्णन राजा धर्माला सांगितलं. आणि धर्माची मूर्ती असताना सुद्धा धर्म सुद्धा याचं धैर्य खचलं. परंतु त्याच धर्माचा पंतू असणारा हा परीक्षिती, अर्जुनाचा अभिमन्यूचा परीक्षिती आपल्याला पुढे पाहिजे. त्याच्या विचारनाथ महाराजांनी ओवीमध्ये सांगितलेला असा असणारा तो राजा परीक्षिती, पण तो सुद्धा त्याच्या राज्यात त्यावेळेस ते निजधामाला निघून गेले. आणि त्यावेळेस तो म्हणजे तो धर्म सुद्धा म्हणजे डोलायमान अवस्था, त्याची संदिग्ध अवस्था झाली. तो सुद्धा त्याचं धैर्य सुद्धा खचलं. परंतु राजा परीक्षिताने त्याच्या धैर्याने कलीचं काय केलं, निग्रहण केलं. कलीला सुद्धा घाबरवलं, कलीला सुद्धा ताब्यात घेतलं. हे सामर्थ्य, हे धैर्य कोणा धर्मापेक्षा धैर्य कोणामध्ये आहे, राजा परीक्षितामध्ये होतं. शौर्य धर्मावर त्याने, व शौर्य जर म्हटलं तर दिग्विजय एकट्याने केला. धर्माने दिग्विजय केला, पण त्याला सहकार्याला 4 भाऊ आणि भगवान प्रत्यक्ष परब्रह्मपूर्ती भगवान द्वारकाधीश परमात्मा त्याच्या सहकार्याला होता, म्हणून दिग्विजय झाला. परंतु राजा परीक्षिताने दिग्विजय हा एकट्याने केला, स्वतःच्या भाऊबळाने. हे शौर्य आहे, हे धैर्य आहे आणि ही वीर्य, हे सामर्थ्य राजा परीक्षितामध्ये आहे. पुन्हा विवेक राजा परीक्षिताजवळ काय आहे, विवेक. धर्मा होणी धैर्य थोर, वीर्य शौर्य धर, म्हणजे शौर्य त्याच्याकडे आहे, वीरता आहे, शूरता आहे, वीरता आहे. आणि विवेक राजा परीक्षिताकडे. किती परीक्षिताकडे विवेक आहे. कलीचं निग्रहण करत असताना आपण श्रीमद भागवत कथेमध्ये ऐकत असतो. मी फक्त निर्देश करतोय, आपल्याला पुढे जायचंय. एक शूद्र राजाच्या वेशामध्ये राजाचा वेश धारण करून छद्म अवस्थेमध्ये, छद्म वेशभूषेमध्ये, राजाच्या वेशभूषेमध्ये गाईला आणि बैलाला मारत होता. आणि त्यामुळे गाय आणि बैल, वृषभ हे दुःखित होते. आणि ती दुःखित अवस्थेमध्ये रडत असलेला त्यांचा संवाद राजा परीक्षिताने ऐकला. मुळामध्ये भागवतामध्ये तुम्ही पाहून घ्या, हा संवाद विस्तारपूर्वक आलेला आहे प्रथम स्कंदामध्ये. आणि तो ऐकल्यानंतर राजाच्या अंतःकरणामध्ये विवेक झाला. आणि धर्माला त्याचं निग्रहण, कलीचं निग्रहण केल्यानंतर याला विचारलं हा कोण आहे म्हणून, त्याला परिचय केला. त्या बैलाला विचारलं, वृषभाला विचारलं, त्याने धर्माच्या गोष्टी सांगितल्या. नुसत्या बोलण्यावरून राजा परीक्षिताने विवेकपूर्ण विचार केला की हा दुसरा तिसरा कोणी नाही, धर्माची गोष्ट सांगते. धर्मच या वृषभाच्या बैलाच्या रूपाने आपल्या समोर प्रगट झालेला आहे. हा विवेक. आणि त्याच्यातून कलीला शरण आला. कली ज्यावेळेस शरण आला, कथाभाग आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर शरण आल्यानंतर क्षत्रिय धर्म आहे की आपल्याला जो शरण आलेला आहे त्याचं त्राण करावं, त्याचं रक्षण करावं, त्याला मारू नये. हा क्षत्रियांचा धर्म, हा विवेक आहे. क्रोधही आला आणि विवेकही जागृत झाला. नाहीतर क्रोध आल्यानंतर, विकार अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यानंतर विवेक सहसा उत्पन्न होत नाही. परंतु राजा परीक्षितीच्या अंतःकरणामध्ये क्रोध आलेला असताना सुद्धा कलीचं दमन केलं, त्याचं निग्रहण केलं आणि विवेकपूर्वक त्याला सोडून दिलं.
का सोडून दिलं? तर या कलीला सोडून देण्याचं कारण महत्वाचं आहे. महात्म्यामध्ये भक्तीने विचारलं नारदांना, नारद महर्षी, हा कली एवढा प्रबल असताना, कलुषित असताना, कलहाचं एक दालन असणारा हा कली असताना, राजा परीक्षितासारख्या शूरवीर राजाने, धर्मशील राजाने या कलीला का बरं सोडलं? त्यावेळेस नारद म्हणतात, राजा हा विचारग्राही होता, सारग्राही होता. का सोडलं? तर कलीमध्ये अनेक दोष जरी असले तरी या कलियुगामध्ये एक महत्वाचा गुण आहे की हा कलियुगातल्या लोकांकडनं पाप कृतीत आल्याशिवाय इतर युगामध्ये पापाची संकल्पना मनात आली तर त्या पापाचं त्या संकल्पनेचं वाईट कृत्याचं जर संकल्पना आली तर त्यातून सुद्धा त्याला पाप घडत होतं. परंतु कलियुगामध्ये प्रत्यक्ष क्रिया घडली तरच त्याचं पाप लागतं. दुसरी गोष्ट, सर्व पापाचं क्षालन करण्याचं सामर्थ्य या कलियुगामध्ये भगवंताच्या नामसंकीर्तनात आहे आणि भगवंताचं नामसंकीर्तन हे सर्वात सुलभ आणि सोपं आहे. ह्या कलीमधला गुण असल्यामुळे राजाने या कलीला ठेवलं, मारून टाकलं नाही, मारलं नाही. हा विवेक कोणाच्या ठिकाणी होता? राजा परीक्षितीच्या ठिकाणी होता. चला, अशा प्रकारचा विवेक संपन्न असणारा आता भगवान कृष्णापेक्षाही राजा परीक्षिती हा श्रेष्ठ ठरला. नाथ महाराज फार सुंदर विचार सांगतात. कृष्ण असता धर्म भ्याला, कली भेने पाठी पळाला, हा कलीसे ग्रासोनी ठेला, धैर्य आथिला अधिकारी. फार मोठा अधिकारी राजा परीक्षित का? कृष्ण असता धर्म भ्याला. कृष्ण या पृथ्वीवर असताना सुद्धा धर्मराजा घाबरला होता. महाभारती युद्ध झालं आणि महाभारती युद्ध संपल्यानंतर राजाचा राज्याभिषेक, धर्मराजाचा राज्याभिषेक झाला. सर्व क्षेम कुशल झालं आणि मग शेवटी धर्मराजा भगवान कृष्णापेक्षा वयानं मोठे असल्यामुळे धर्मदादाची आज्ञा घेऊन, कुंती मातेची आज्ञा घेऊन, सर्वांच्या परवानगीने गांधारी, धृतराष्ट्र यांच्या, विदुराच्या संमतीने आता द्वारकेला परत जायचं भगवंताने ठरवलं. निघाला सुद्धा. परंतु त्या अगोदर निघाले, परंतु निघाल्यानंतर पुन्हा परत आले. परीक्षितीचं गर्भारक्षण झालं, तो भाग त्यामध्ये आला. परंतु आल्यानंतर धर्म मात्र उद्विग्न झाला. धर्म म्हणला, आपल्याला आज सत्ता मिळाली, राज्य मिळालं, पण कसं मिळालं? आपले स्वजन मारले ना, आपलेच आजे पुतणे भाऊ, सख्खे व चुलत भाऊ आपण मारले आणि त्यांच्या रक्ताने माखलेलं हे राज्य आपण भोगतो आहे. हा अधर्मच घडला. अनेकांची निष्पाप असणाऱ्या सैनिकाची आपल्याकडनं हत्या घडली आणि हे राज्य मिळालं. हा धर्म मला मान्य नाही. म्हणजे धर्म, कृष्ण भगवान परमात्मा तिथं असताना असा विचार आहे की भगवान कृष्णाने स्वतः राजाला समजावलं. महाभारतात विस्तारपूर्वक विचार आलेला आहे आणि भागवतामध्ये अगदी थोडा सूत्रात्मक विचार आला. व्यास महर्षींनी, धौम्य ऋषींनी, अशा अनेक ऋषीमुनींनी राजा धर्माला समजावून सांगितलं की क्षत्रियाचा हा धर्म आहे. परंतु राजा तो धर्म मानायला तयारच नव्हता. म्हणजे भगवान कृष्ण प्रत्यक्ष धर्माची मूर्ती असणारा परमात्मा सोबत असताना सुद्धा धर्म घाबरला. कोणाला? कलीला. धर्म घाबरला. कली भेन पाठी पळाला. कलियुग आला म्हणून याने काय केलं? धर्माने स्वर्गारोहण पांडवांनी केलं, धर्माला निघून गेले. परंतु हा कलीसी ग्रासून ठेला. त्यांच्याच वंशामध्ये असणारा राजा परीक्षिती हा कलीसी ग्रासून ठेला, धैर्य आथिला अधिकारी. असा धैर्यवान राजाने या कलीला निग्रासलं, म्हणजे निग्रह केला. एक चक्र घेवनी निज हस्ती, ज्यासी गर्भी रक्षी श्रीपती, त्याचे अधिकाराची स्थिती,
वानावी पाकिती वाचाळता. नाथ महाराज म्हणतात त्या परीक्षिताची स्थिती, परीक्षितीचा अधिकार, परीक्षितीचा परिचय काय म्हणून सांगावा, किती म्हणून सांगावा. एवढा श्रेष्ठ त्याचा अधिकार आहे की चक्र घेऊन निज हस्ती जासी गर्भी रक्षी श्रीपती. भगवान श्रीकृष्णांनी उत्तरेच्या गर्भामध्ये असणारा, उत्तरेचा असणारा जो गर्भ, त्या गर्भावर द्रौण्य म्हणजेच अश्वत्थामा याने ब्रह्मास्त्र सोडलं. 5 पांडवांवर सुद्धा ब्रह्मास्त्र सोडलं आणि 6वा जो बाण आहे ब्रह्मास्त्राचा तो उत्तरेच्या गर्भावर, की पांडवांचा वंशच खलास करून ठेवायचा, टाकायचा, त्याचा अंकुरच ठेवायचा नाही, पांडवांचा वंश सुद्धा पृथ्वीवर ठेवायचा नाही. या द्वेष मत्सर भावनेतून अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरा त्राहिमाम त्राहिमाम करत भगवान कृष्णाकडे आली. भगवंताने सुदर्शन चक्र घेतलं आणि त्या गर्भामध्ये जाऊन राजा परीक्षिताचं ब्रह्मास्त्राकडनं काय केलं, ब्रह्मास्त्राचं पासून रक्षण केलं. असा श्रेष्ठ अधिकार ज्याचा जन्माला आल्यानंतर हजारो वर्ष तपश्चर्या करून जो स्वप्नात येत नाही, जो स्वप्नात सुद्धा येत नाही, योग्या मुनिजना ध्यानी, तो योग्यांच्या मुनिजना लक्षोनिया योगी, तुकोबारा म्हणतात, लक्षोनिया योगी पाहती आभास. आभास पाहतात. एवढी साधना करून सुद्धा त्यांच्या समोर नुसत्या भगवंताचा नुसता निर्गुणाचा प्रकाश दिसतो, प्रत्यक्ष मूर्तिमान येत नाही. याला गर्भामध्येच अजून जन्म व्हायचा आहे. गर्भामध्येच प्रत्यक्ष चतुर्भुज श्याम स्वरूप परमात्म्याचं दर्शन झालं. भाग्यवान म्हणता येणार नाही, म्हणणार नाही याला. एवढा मोठा असणारा तो परमात्मा प्रत्यक्ष समोर गर्भामध्येच त्याला दर्शन झालं. असा तो राजा परीक्षिती, त्याचा काय महिमा वर्णन करावा. नाथ म्हणतात जेणे गर्भी रक्षिली निज स्थिती त्या ते परीक्षी सर्व भूती या लागी नाव परीक्षिती येतवर प्रीती हरी चरणी. की तो परीक्षिती असा होता की गर्भात ज्याची अवस्था, गर्भस्थितीमध्ये असताना सुद्धा परमात्म्याने ज्याला रक्षण केलं आणि ज्याने आपलं रक्षण केलं तो जन्माला आल्यानंतर जो चतुर्भुज अंगठ्या एवढं रूप ज्यानं धारण केलेलं होतं, त्या चतुर्भुज श्याम सुंदर चक्रधारी परमात्म्याला तो जन्माला आल्यानंतर इकडं तिकडं डोळ्याने पाहायला लागला की आपल्याला तो कुठं दिसतो का, निरीक्षण करतो. जो पाहायला आला त्याच्या हातात गिफ्ट काय आहे तो ते पाहत नव्हता. तो पाहत काय होता की आपल्याला रक्षण करणारा कोणी दिसतो का याचा विचार तो पाहत निरीक्षण करत होता. आणि तो असा परीक्षा करत होता की आपल्याला रक्षण करणारा कोणी दिसतो काय, तो निरीक्षण करत होता. म्हणूनच त्याचं नाव परीक्षिती ठेवलं. अशा प्रकारचा त्याच्या नावाचा, नामोल्लेखाचा विचार केलेला आहे. म्हणून त्याला परीक्षिती म्हटलं गेलं की तो परमात्म्याला जन्मल्या परमात्म्याचं परीक्षण करायला लागला, परमात्म्याचा शोध घ्यायला लागला. आणि आजपर्यंत अजून सुद्धा हरिभक्तीमध्ये, म्हणजे त्यावेळेस शुकाचार्य यांच्या समोर असेपर्यंत, म्हणजे शेवटच्या जन्माच्या क्षणापासून तर आज शेवटची घडी आहे. आता काय आहे, या 7 दिवसात राजा परीक्षिती जाणार आहे, हे मृत्यू आपल्याला येणार आहे हे कळालेलं असताना अजून सुद्धा त्याने परमात्म्याची भक्ती सोडली नाही. काय भाग्य असेल, काय भगवंताची कृपा असेल की एवढी भगवंताची भक्ती आपण काय करतो आपल्यात आणि त्याच्यामध्ये किती तफावत आहे. म्हणून परमात्म्याचं अखंड सानिध्य आणि शेवटच्या काळाला उद्धारात करून देणारा श्रीगुरु राजा परीक्षितीला भेटला. नाथ महाराज म्हणतात की येथवरी प्रीती हरिचरणी, त्याचं प्रेम अजून सुद्धा त्याच्यावर प्रेम. नुसता कोरोना आला तर काही लोकांनी मंदिरात जाणं सोडून दिलं, बंदच केले होते म्हणा मंदिर शासनाने, उघडले तरीही अजून ज्यांनी, आता तुम्ही म्हणले वा तुम्ही नाही टाकले, कमेंट केली कशा, पण तुमची कमेंट आज प्रगट बोलतो की ज्यांनी मंदिर उघडण्याकरता आंदोलन केले, मंदिर उघडून 4 दिवस झाले, अजून कोणाचं तोंड दिसत नाही.
ही भक्ती, हे प्रेम, म्हणजे यांना मंदिर उघडा म्हणून फक्त विरोध दाखवायचा होता. प्रत्यक्ष येऊन काय कोणी काही दिसलं नाही इथं तरी नाही हुआ अजून. आणि सोशल मीडियावर सुद्धा कोणी पाहिला, एवढे पाहिले, सर्व पाहायला सापडले. क्वचित हातावर मोजण्यासारखे, हाताच्या बोटावर मोजण्यासारखे 4-5 चेहरे दिसले, ते नगण्यासारखे आहे. परंतु काही असे काही दिसले नाही. म्हणजे एवढी प्रीती, एवढं भगवंताविषयीचं प्रेम. आणि राजा परीक्षितीचं आपलं वेगळंच आहे, परंतु राजा परीक्षितीचा अखंड सतत चिंतन, भगवंताविषयीचं प्रेमानं भजन, हरिचरणाविषयीची प्रीती, असा राजा परीक्षितीचा अधिकार. आणि जेणे त्याचा पुन्हा परिचय जर द्यायचा झाला तर सांगतात, अर्जुन वीर्य निर्व्यंग, सुभद्रा महीचे गर्भलिंग, तो अधिकार रत्न उपलिंग, उभय पक्षी चांग जन्मला शुद्ध. उभय पक्षी चांग जन्मला शुद्ध. नाथ महाराज सांगतात, अर्जुन वीर्य निर्व्यंग, अतिशय व्यंगरहित असं श्रेष्ठ सामर्थ्य असणाऱ्या वीर्यात, याच्या अर्जुनाचे वीर्याचं चिन्ह म्हणजे राजा परीक्षित सुभद्रा महीचे गर्भलिंग. सुभद्रा आणि सुभद्रा मही म्हणजे सुभद्राची सून कोण? उत्तरा. त्या उत्तरेचा गर्भ, आणि तो गर्भ अधिकार रत्नलिंग, अतिशय अधिकार संपन्न असणारा तो राजा, तो गर्भ असणारा, तो उपलिंग असणारा म्हणजे चिन्ह असणारा, उभय पक्षी चांग जन्मला शुद्ध. दोन्ही पक्षामध्ये शुद्धता आहे. काय? परमार्थ करण्याची इच्छा आणि परमार्थात सप्रेमता, परमार्थ घडणं, याकरता दोन्ही पक्ष शुद्ध पाहिजे. दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस यांचा विचारच नाही. दोन्ही पक्ष म्हणजे पितृपक्षही शुद्ध पाहिजे आणि मातृपक्षही शुद्ध पाहिजे. तुम्ही पहा, परीक्षण करा. शुद्ध कुळ असल्याशिवाय भगवत भक्त जन्मालाच येत नाही. भगवत भक्त म्हणून घेणारे आणि लोकांनी भगवत भक्त म्हणलेले ही तऱ्हाच वेगळी आहे. परंतु शुद्ध भगवत भक्त जो आहे त्याच्या कुळाचा जर विचार केला तर पितृपक्षही शुद्ध आहे आणि मातृपक्षही शुद्ध आहे. पितृकुळही पवित्र आहे आणि मातृकुळही पवित्र आहे. पितृत्वही पवित्र आहे आणि मातृत्व सुद्धा पवित्र आहे. बापही पवित्र आहे आणि आई सुद्धा पवित्र आहे. आणि याच्या विरोधात बोलू, तुकोबारा म्हणतात, त्याची शुद्ध नाही माता पिता. अगोदरचं पाहून घ्या गाथ्यामध्ये. जो केवळ जगाला त्रास देणारा आहे, ज्याच्या जीवनात भक्ती नाही, समजून जावं याचं काही खरं. हे बियाणंच वेगळं आहे, शुद्ध बीज नाही. आणि हे शुद्ध बीजता जिथं आहे धार्मिकता. अर्जुनाचा वंश सामान्य आहे. हा वंश तर राजा कुरुचा वंश होता, पंडूचा वंश होता, सामान्य नाही. राजा कुरुवंश हा जो आहे ना, हा वंश पुढे याच्यात चालवण्याकरता याच्यामध्ये बीज मागे व्यास महर्षींच आहे. पांडू कोणापासून आहे? याच्या व्यासापासून झालेला पांडू, धृतराष्ट्र, विदुर हे व्यासांचे औरसपुत्र मानले गेले म्हणजे आहेत. आणि त्या शुद्ध बीजातून त्याच्यातून असणारे हे पांडूचा मुलगा असणारा हा अर्जुन आहे. त्याचा अंश प्रत्यक्ष इंद्राचा अंश आहे. आणि सुभद्रा प्रत्यक्ष परमात्म्याची बहीण आहे. वसुदेवाचा अंश आहे. म्हणजे मातृपक्षही शुद्ध आणि पितृपक्षही शुद्ध. आणि त्यामुळे त्या दोन्ही पक्ष शुद्ध असल्यामुळे उभय पक्ष शुद्धामध्ये त्याच्यातून निर्माण झालेलं जे बीज आहे, जो अंकुर आहे, तो अशुद्ध राहील का? म्हणून तुकोबारा आणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीजही शुद्ध आहे आणि जमीनही शुद्ध आहे. नुसतं बीज शुद्ध असून चालत नाही. जमीन जर वाईट असली ना तर त्या जमिनीवर ते उगवतं, परंतु चांगलं उगवत नाही. कैकेसी जमीन वाईट होती, पुढे रावण
कसा आला आपल्याला पाहायला अनेक दाखले मला आपल्या समोर देता येतील. माझा प्रस्तुत विषय तो नाही, मला पुढे जायचं आहे. राजा परीक्षितीचा योग चांगला होता. मातृपक्षही शुद्ध आहे आणि पितृपक्ष सुद्धा शुद्ध आहे. आणि अशामध्ये राजा परीक्षिती जन्माला आला. असा अधिकार राजा परीक्षितीचा. राजा आणि सविवेक, सत्व बुद्धी आणि सात्विक, ब्रह्मज्ञाना लागी त्यक्तोदक, असे अतिनेटक परमारथी. राजा आणि सविवेक. राजा आहे, सत्ता आहे आणि सविवेकत आहे. नाहीतर सत्ता आल्यानंतर विवेक माणसाचा हरवून जातो, अहंकार येते. वैकुंठवासी गुरुवारी भाऊसाहेब नेहमी सांगायचे, सत्ता, संपत्ती आणि विद्वत्ता माणसाजवळ आली का त्याचा गर्व, मद आणि अभिमान आल्याशिवाय राहत नाही. सूक्ष्म का होईना असतोच. ते दृष्टांत सांगायचे. मी बऱ्याच वेळा सांगितलं मागे सुद्धा. भाऊसाहेब सांगायचे की जसा शेणाचा पोह जमिनीवर पडला की उचलत असताना न कळत झटकली तरी त्याला माती लागून येते, तशी सत्ता आली की अहंकार येतोच. विद्वत्ता आली, 4 शब्द बोलता आले, 4 लोक पाहायला लागले की त्याचा थोडा अहंकार सूक्ष्म का होईना येतोच. आणि संपत्ती आली का त्याचा मद आल्याशिवाय राहत नाही. परंतु इथं मात्र वेगळं आहे. आणि ह्या गोष्टी संपत्ती असून, सत्ता असून आणि विद्वत्ता असून जर नम्रपणा असेल, निरहंकार असेल, निर्मदता जर असेल तर निश्चित त्याच्यावर साधू पुरुषाची, परमात्म्याची कृपा आहे. हे निर्विकार समजावं, निश्चितपणे निश्चयात्मक समजावं. याच्यावर भगवंताची कृपा आहे, कोण्या सत्पुरुषांची कृपा आहे. म्हणून विद्वत्ता असून नम्र आहे, संपत्ती असून निर्मद आहे. आणि राजा इथं वेगळं आहे. इथं वैराग्य शक्यतो विवेक आणि वैराग्य राज्य भोगासमोर प्राप्त होत नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, भरतांचं वर्णन, राजा भरताचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणले, जे राज्य वैभव भोगिती तया कदा भोगायनं, विलास भोगा ज्यांच्याकडे आहे त्यांना वैराग्य निर्माण होत नाही. आणि वैराग्य निर्माण होण्याकरता जो विवेक लागतो तो विवेक त्यांच्या ठिकाणी येत नाही. परंतु राजा परीक्षितीचा योग असा होता, भगवंताची कृपा होतं. बरं, राज्य म्हणजे नुसता आमदार नव्हता, तो खासदार नव्हता की पंतप्रधान, सार्वभौम पृथ्वीचं राज्य, सार्वभौमत्व त्याच्याकडे असताना सुद्धा भगवंताची कृपा त्यावर असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जोडून आले. त्यातल्या त्यात सत्व वृद्धी आणि सात्विकता त्याच्या अंतकरणामध्ये, सत्वाला म्हणजे परमात्म्याला धारण करण्याची बुद्धी त्याच्याकडे असून सात्विक अवस्था, सात्विक आचरण, सात्विक विचार, सात्विक आचार अशा प्रकारचं त्याच्या राजाकडं. आणि ब्रह्मज्ञाना लागी त्यक्तोदक, अति नेटक परमार्थी. ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं याकरता राजाने शेवटच्या अवस्थेमध्ये त्यक्तोदक म्हणजे अन्न आणि पाण्याचा सुद्धा काय केला, त्याग केला. आणि परमार्थामध्ये अतिशय दक्षपणाने परमार्थ साधणार राजा परीक्षिती असा अधिकार. नाथ महाराजांनी हाच ओव्यांचा भाव एकनाथी भागवतामध्ये सांगितला, हाच आहे. म्हणून ओव्या मुद्दाम मी मागे ठेवल्या. एकनाथी भागवतामध्ये मला वाटतं पहिल्या अध्यायामध्येच याच्यामध्ये वर्णन केलं, पहावया परीक्षितीचा अधिकार. अर्थ पाहिला, त्यामुळे नुसत्या ओव्या आपल्या समोर पटपट म्हणून जातो. पहावया परीक्षितीचा अधिकार, ते कलिसी केला तेने मारू, तरी धर्मासी दिसे तो थोरू, अधिकारू पैयाचा कृष्ण असता धर्म जियाला, पाठी कली भेन तो पडाला, परिहा कली निग्रहो निठेला, धर्माहो निभला धैर्य अधिकारी. कृष्ण असता धर्म जियाला पाहिले म्हणजे कलीपेक्षाही कलीला निग्रहण करणारा, कलीला सुद्धा ताब्यात ठेवणारा राजा परीक्षिती आहे. परिहा कली निग्रहोनी ठेला,
धर्माहुनी भला धैर्य अधिकारी धर्मापेक्षाही अधिकारी संपन्न असणारा हा अर्जुन वीर्य परंपरा निर्व्यंग सुभद्र माता महीची गर्भलिंग ते अधिकार रत्न उपलिंग त्यासी परीक्षिता श्रीरंग त्याशी रक्षिता श्रीरंग गर्भी झाला. प्रत्यक्ष परमात्म्याने त्याचा उत्तरेच्या गर्भामध्ये रक्षण केलं. अधिकार पूर्वमीमा पूर्ण सांगावया कोण सामर्थ्य. नाथ महाराज म्हणतात त्याचा अधिकार सांगण्यासाठी सामर्थ्य आहे कोण. गर्भ असता ज्याच्या भेनी स्पर्शू न शके शस्त्र द्रौन्य त्याचा अधिकार पूर्ण सांगावया कोण सामर्थ्य. नाथ महाराज म्हणतात शुकाचार्य त्याचा अधिकार सांगण्यासाठी कोणाला एवढं सामर्थ्य आहे की जो गर्भात असताना ज्याला द्रोण्याचं म्हणजे अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र स्पर्श सुद्धा करू शकलं नाही. म्हणजे काळ त्याच्यावर काळ आला पण अजून वेळ आली नव्हती. म्हणून तर तिथं सुद्धा परमात्म्याने रक्षण केलं. त्याचा अधिकार आपण काय सांगावं असं सामर्थ्य कोणामध्ये आहे. नाथ महाराजांचा त्याचं रक्षण जेने रक्षिले गर्भाप्रती तया परीक्षिती परीक्षी सर्वाभूती या लागी नावे परीक्षिती. नाथ महाराजांचा म्हणून त्याचं नाव अगाध स्थिती नावाची ही त्याच्या नावाची अशी श्रेष्ठ अगाध महिमा त्याचा नावाचं सामर्थ्य आहे. जेने रक्षिले गर्भाप्रती ज्याने गर्भामध्ये आपलं रक्षण केलं त्यालाच निरीक्षण करणाऱ्या शुकाचार्य तो राजा असल्यामुळे त्याचं नाव परीक्षिती ठेवल्या गेलं. तो अभिमन्यूचा परीक्षिती उपजला पावन करीत क्षिती ज्याचेनी भागवताची ख्याती झाली त्रिजगती परमार्थ. तोच अर्जुनाचा अभिमन्यूचा असणारा जो परीक्षिती आहे तो परीक्षिती या पृथ्वीला पवित्र करण्यासाठी पावन करण्यासाठी शुद्ध करण्यासाठी तो याच्या इथं या क्षितीला पवित्र करत धर्माचं राज्य तो सांभाळत होता. आणि त्याने संपूर्ण जगाला परमार्थाचं दालन मोकळं केलं. संपूर्ण जगाला त्याच्या निमित्ताने भागवताचं तत्वज्ञान जगाच्या समोर येऊन उभं ठेवलं. हे कारण भक्त कोणी जर असेल तर राजा परीक्षिती आहे. ज्याची भागवताची ख्याती जगातले त्रिजगती परमार्थ पव्ये. या जगाला परमार्थ रूपी नाव जी प्राप्त झाली ती भागवताची ख्याती. नाहीतर भागवत परंपरा कशी आली होती. ही एक गुरु एक शिष्य अशी गुरु शिष्य परंपरा लागत आली होती. पुढे नाथांनी त्याचा विचार केलेला आहे. आपल्याला तो पाहायचा आहे. अंगी वैराग्य विवेकू ब्रह्मा लागे तेक्तो दको तया देखोनी श्री शुको अत्यंतुको सुखावला. असा विवेक संपन्न धैर्यवान राजा असला त्यक्तोदो का बघा करून त्याच्यासाठी आलेला आहे. म्हणून ब्रह्मज्ञाना लागी त्यक्तोदक ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं आपला उद्धार व्हावा याच्याकरता अन्नाचा पाण्याचा त्याग करून तो राजा परमार्थासाठी तत्पर झालेला आहे. ऐसे देखोनी परीक्षितीसी कृपा उपजली श्री शुकासी मग बैसवोनी सावकाशी श्री भागवत त्यासी निरोपिले. अशा प्रकारचा वैराग्य संपन्न विवेक संपन्न धैर्यशील शौर्यवान असणारा जो राजा परीक्षिती आहे त्याला आणि राजवैभव भोगणारा तोही आज इथं वैराग्याने युक्त होऊन ब्रह्मज्ञानाकरता सर्वस्वंग त्याग करून आलेला आहे. ते पाहिलं आणि शुकाचार्यांना कृपा निर्माण झाली. त्यांच्या अंतकरणामध्ये साधूच्या अंतकरणामध्ये कृपा असतेच, परंतु ती कृपा शक्ती जागृत करणारा साधक लागत. कारण नाथ महाराज म्हणतात कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, जेथ उपजेते तो साधू पाहिजे. जिथं कृपा निर्माण होते नव्हे, जिथं कृपा आहे तोच साधू आहे. कृपा दुसरीकडे कुठं निर्माण प्रगट होत नाही. आणि त्या कृपा शक्तीला जागृत करण्याकरता साधकाची साधना कारणीभूत ठरते. साधू महात्मा कृपाळूच आहे.
त्याच्या समोर गेल्यानंतर तो उद्धार करणारच आहे, परंतु ती शक्ती जागृत करण्यासाठी साधकाची साधना, त्याची अवस्था कारणीभूत असते. साधू महात्मा कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग. आणि ज्यावेळेस त्यांना आपण म्हणतो आता गोमटे ते करा माझे भारोजे तुम्हासी, विनंती करून साधना पाहिल्यानंतर, नम्रपणा पाहिल्यानंतर त्या साधूची कृपाशक्ती जागृत होते. राजा परीक्षिताचा हा अधिकार पाहिला, वंशाचा अधिकार, राज्याचा अधिकार, अंतकरणाची अवस्था, शारीरिक पावित्र्य, अंतकरणाचं पावित्र्य, तिन्ही देहाची शुद्धता पाहिल्यानंतर शुकाचार्यांची कृपा निर्माण, शुकाचार्यांची कृपाशक्ती जी आहे ती जागृत झाली. आणि त्यातून मग बैसवोनी सावकाशी, राजा थोडा उद्विग्न झाला होता. आता 7 दिवसानंतर आपल्याला मृत्यू येणार आहे, 7 दिवसात आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि असं अनशनन अवस्था, असं व्रत धारण केल्यानंतर त्याच्याकरता राजा परीक्षिताकरता जेवढे काही जगाला पावन करणारे ऋषी मुनी सिद्ध होते ते सर्वचे सर्व गंगेच्या तटाके तिथं गंगेच्या काठावर आले. वर जो शुक्ताल म्हणून आज प्रसिद्ध आहे, तिथं गंगेच्या काठावर सर्वचे सर्व ऋषी राजाकडे आले. आणि राजाने विचारलं, ऋषी महोदय, माझं भाग्य आहे की शेवटच्या वेळेला मरणासन्न अवस्थेमध्ये सुद्धा तुमच्यासारख्या विश्वपावक असणाऱ्या ऋषी मुनींचं दर्शन मला होते. हे माझं काय आहे, भाग्य आहे, माझी विनंती आहे. सर्वांचं स्वागत केलं राजाने, सर्वांना यथास्थित आसनं दिले. आणि राजाने विनंती केली की 7 दिवसामध्ये माझा उद्धार होईल, असं एखादं कुठलं साधन असेल तर सांगा. परंतु तसं 7 दिवसात उद्धार करून देणारं साधन ऋषीमुनींच्या समोर कोणाला दिसलंच नाही. परंतु त्या राजाच्या परीक्षिताचे कृपा निर्माण झालेले राजा शुकाचार्य तिथं आले आणि त्यांना सांगतायत, त्यांना ते भागवत सांगितलं. त्याला राजा असा विचार करतोय, तेवढ्यात शुकाचार्य तिथं आले. शुकाचार्यांच्या मूर्तीचं वर्णन भागवतामध्ये सुंदर केलेलं, आपल्याला तेवढा विस्तार करायचा नाही, चिंतन तिकडं करायचं नाही. शुकाचार्य आले आणि त्या राजाची अशी थोडी उद्विग्न अवस्था, आपल्याला हे तत्वज्ञान आता सांगेल कोण, म्हणून अशी चिंता मनात आहे. तुका म्हणे पुसावेसी हेसी वाटे, जो जो भेटे तया ते, याचं शेवटचं आहे. कोण भेटे सांगेसा, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा, अशी अवस्था निर्माण झाली. आता आपल्याला हे सांगणारं कोण भेटेल काय, अशी चिंता निर्माण झाली. ऐसी कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा, तेथ श्री गुरु पैसा भेटे चिकितो. कर्मसाम्य अवस्था, राजाची अवस्था प्राप्त झाली. फळ पूर्ण पिकलं की त्याला राघवला जसं पोटाला आमंत्रण द्यावं लागत नाही, त्याला व्हॉट्सअप मेसेज करावं लागत नाही, का ट्विटर करावं लागत नाही, तो सहज येतो आणि त्या पिकलेल्या फळावर लावून, त्या पिकलेल्या फळाला, पाळाला लागलेल्या आंबाला चोच मारतो, फळाला चोच मारतो. त्याप्रमाणे राजा अधिकारी संपन्नता पाहिला. शुकाचार्य आले आणि सांगितले, राजा चिंता करू नको, बैस, निश्चिंत बैस, सावकाश बैस. त्याला निश्चिंत केलं आणि सांगितलं, श्री भागवत त्यासी निरूपिले, दवडोनी दृश्य दृष्टी, अति गुप्त ते परिपाठी, हरिब्रह्म याची गुह्य गोष्टी, बोले कर्णपुटी एकांतासी. तुझे दवडोनी दृश्य दृष्टी, राजाची तिरंग जे दृष्टी होती ते सर्वची सर्व नष्ट केली. हरिब्रह्मयाची गुह्य गोष्टी, बोले कर्णपुटी एकांती. हरी आणि ब्रह्मदेव म्हणजे नारायण आणि ब्रह्मदेवाचा जो गुह्य जो गोष्ट झाली, जे गुह्य गोष्ट चतुश्लोकी भागवत सांगितलं, ते बोले कर्णपुटी अति एकांतासी. नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं, परंतु एकानामध्ये सांगितलं, प्रगट सांगितलं. देवाने तेच चतुश्लोकी भागवत नारदांच्या कानात, नारदासी तेची ब्रह्मयाने, नारदासी बैसोनी एकासी, दुजे न पडता दृष्टीसी, अति गुप्ततेसी उपदेशिले. तीच ब्रह्मदेवानं आपल्या गुरुनं जसं सांगितलं तशीच परंपरा एकांतामध्ये कानामध्ये सांगितलं. तेच आता नारदांची पुढे नारदांनी तरी काय केलं, नारदांनी सुद्धा तेच केलं.
तेची नारद मुनीश्वरी अति गुप्त साणे कुसरी एकांतरी निजबो. नारद महर्षींनी सरस्वतीच्या तीरावर व्यास महर्षींना एकांतामध्ये आणि कानात गुह्य गोष्ट सांगितली. आता इथपर्यंत असा विचार सांगितल्यानंतर तिथं मात्र इथून पुढे मात्र ती परंपरा थोडी फाटा फुटला. महर्षींनी वेगवेगळे 4 शिष्य निर्माण केले. 4 शिष्यांना जैमिनी पैल वगैरे जे काही हे जे आहेत वेगळे वेगळे शिष्य तयार केले. त्यांना वेदाचं विभाजन केलं, त्यांना सांगितलं. परंतु भागवत मात्र एकांतात शुकाचार्यांना सांगितलं. यथार्थ स्थिती उपदेशिले एवं परंपरा परी उपदेश स्थिती गुप्तपणे जे झाली होती तेची प्रगट जगाप्रती शुक परीक्षिती परमार्थ सांगे. अशी जी गुप्त परंपरा, जी एकांतातली परंपरा होती, गुप्त सांगण्याची जी परंपरा होती, तेच प्रगट परंपरा जगाप्रती शुक परीक्षिती परमार्थ सांगे. राजा परीक्षिताच्या निमित्तानं शुकाचार्यांनी एक गुरु एक शिष्य अशी गुप्त ज्ञान देण्याची जी परंपरा होती ती मोडीत टाकली. आणि तीच आवृत्ती कलियुगाच्या सुरुवातीला जी आवृत्ती झाली, तीच आवृत्ती या कलीच्या पहिल्या चरणामध्ये मध्यंतरी तीच आवृत्ती ज्ञानोबारायांनी केली. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. ज्ञानोबारायांनी प्रगट गुह्य केलं. जे गुह्य निवृत्तीनाथापर्यंत गुह्य म्हणून एकांतामध्ये कानामध्ये सांगणारी नाथ परंपरा होती. महाविष्णूपासून आदिनाथापासून चालत आलेली जी परंपरा ज्ञानोबारांनी ते प्रगट केलं, जगाच्या समोर प्रगट केलं. तेच भागवताची जी परंपरा आहे शुकाचार्यांनी तेची प्रगट जगाप्रती शुक परीक्षिती परमार्थ सांगे. तीच परंपरा यांनी सांगितली. त्या दोघी नाथ महाराजांनी याचा विचार 15व्या अध्याय 16 थोडासा विचार केला. एकनाथी भागवताच्या नाथ महाराज म्हणतात, त्या दोघांची एकांत मातू प्रगट झाली जगा आतू हा परीक्षितीचा विख्यातू उपकार लोका आतू थोरू झाला. राजा परीक्षिताचे जगावर खूप मोठे उपकार आहे की राजा परीक्षितीच्या निमित्तानं जगाला त्या दोघांमधला संवाद सर्वांना ऐकायला मिळाला. त्याचे श्रद्धेची या आवडी शुक पावला लवड सवडी तेने गुह्य ज्ञानाची गोडी प्रगट उघडी दाखविली. राजा परीक्षिताची श्रद्धा पाहिली आणि त्या श्रद्धेने शुकाचार्य तिथं अतिशय तत्परतेने धावत येऊन त्यांनी प्रगट उघडी दाविली. त्यांनी प्रगट ते गुह्य जे होतं ते प्रगट केलं. शुकाचे नवल महिमान कानी न सांगता गुह्य ज्ञान ते श्रवणे तोडोनी भवबंधन परीक्षिती आण परीक्षिती जाण उद्धरीला. शुकाचार्यांचं नवल नाथ महाराज म्हणतात परीक्षितीचा शुकाचार्यांचं महिमान असा आहे, नवल असं आहे की त्यांनी एकांतामध्ये राजा परीक्षितीला भागवत सांगितलं नाही. हजारो ऋषीमुनी जिथं त्याच्या समवेत बसलेले होते आणि त्यांच्या समवेत बसलेले असताना राजा त्यांनी हे सांगितलं, हे त्यागाची निज ओज सप्तरात्री साधावया काज ब्रह्मशापे ऋषी समाज मिळवणी सहज त्यक्तोदक जाहला. हे त्यागाची निज ओज, राजाचा त्याग म्हणजे ओज. ते काय ओज म्हणजे काय सामर्थ्य, तेज जे आहे राजाच्या त्यागाची काय आहे शक्ती आहे, त्याच्यातलं प्राबल्य आहे, त्याच्यातलं तेजत आहे. त्या तेजानेच हे सर्व घडून आलं की सप्तरात्री साधावया काज ब्रह्मशापे ऋषी समाज मिळवण्या सहज त्यक्तोदक झाला. राजा शापाला ब्राह्मणाच्या शापाने एकटा सर्वस्वाचा त्याग करून गंगेच्या तटावर आला. हे पाहिल्यानंतर सर्वचे सर्व ऋषीमुनी आले. बरं, आल्यानंतर असं नाही की झाले लगेच निघून गेले, भेट घेतली आणि चालले, असं नाही. तर आले आणि तिथं आल्यानंतर त्यांनी विचार केला
राजानं विचारलं, आता मला ते शेवटी जायचं आहे, ब्रह्मज्ञान कोणीतरी सांगत असेल तर सांगा, माझा उद्धार होईल असं कोणीतरी उपाय सांगा. राजाचं ते वैराग्य पाहिलं, राजाचा विवेक धैर्य पाहिला आणि राजाची ती सात्विक वृत्ती पाहिल्यानंतर ऋषीमुनी सुद्धा सर्व ऋषीमुनी तिथं थांबले आणि त्यांनी निर्णय केला, त्यांनी विचार केला, जोपर्यंत राजा हे नश्वर शरीर सोडून परब्रह्मामध्ये लीन होत नाही, राजाचा उद्धार होत नाही, तोपर्यंत आम्ही सुद्धा हे आता सोडणार नाही. एवढा विचार सवयम भागवतामध्ये हाचा विचार 19व्या अध्यायामध्ये 21व्या अध्यायामध्ये हा 19व्या अध्यायात म्हणजे प्रथम स्कंदातल्या शेवटचा जो अध्याय आहे त्या अध्यायामध्ये विचाराला ऋषीमुनी सांगतात, सवैवयम तावदयास्मये हृदय कलेवरम यावदसौ विहाय लोकं परम विरजस्कविशोकं यस्यात्ययं भागवत प्रधानः वयम भागवत प्रधानः आम्ही सर्व भागवत श्रेष्ठ असणारे ऋषीमुनी जोपर्यंत कलेवरम यावत असुविहाय जोपर्यंत हे कलेवर नश्वर असणारं कलेवर शरीर राजा सोडत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा अनशनन व्रत धारण करून राजा परीक्षिताच्या जवळ बसतो हा निर्णय केला. काही लोकांचे असतात, आपली वेळ झाली सांगायला आपल्याला वेळ नाही, काही लोकांचं काय सामर्थ्याचं काय प्रभुत्व असतं. काही मागे 40 गावाकडे एक महाराज गेले, तो अख्ख्या तालुक्यानं टकले केले बा. तालुक्यातले बरेचसे लोकांनी म्हणजे 80% लोकांनी टक्कल केलं. काय सामर्थ्य असतं तसं हा तर एक अलीकडचा भागात म्हणजे शुकाचार्य राजा परीक्षिता करता 88,000 ऋषींनी अनशनन व्रत धारण केलं. सांगा, अन्न पाणी सोडून दिलं राजा करता. राजाही तसाच लागतो ना, नाही तर तोंडावर बोलणारे लोक आहेत राजाला, राजाची लायकी तीच असते. असो तर असा राजाचा अधिकार आणि त्याच्याकरता सर्व ऋषीमुनींना हा हे केला. म्हणून ब्रह्मशापे ऋषी समाज मिळवून या सहज त्यक्तोदक झाला. नाथ महाराज म्हणतात सर्व ऋषी समाज एकत्र आला आणि त्यांनी सुद्धा अन्न पाण्याचं त्याग केला. आणि मग ब्रह्मशाप नियमावधी अंती संकट विषय संधी तेथे पावला ब्रह्मनिधी ज्ञान क्षीराब्दी शुकयोगींद्र. अशी अवस्था झाली. सर्व ऋषीमुनी सुद्धा अन्न पाणी सोडून आता बसलेले आहेत. त्याच वेळेस शुकाचार्य येऊन पोहोचले, जे ज्ञानाचे सागर आहे, योग्यांमध्ये श्रेष्ठ आहेत आणि संकटाचं निरसन करणारे, विषय संकटाचं निरसन करणारे, ब्रह्मशापाची नियमावधीच्या आत ब्रह्मशापाची काय होती, अवधी काय होती, 7 दिवसाची. आणि 7 दिवसाच्या आत विषय संकट, संसार संकटातून सोडवण्याकरता ज्ञान समुद्र असणारे शुकाचार्य तिथे आले. आल्यानंतर त्यांनी काय केलं याचा विचार आपल्याला पाहायचा आहे. त्या राजा परीक्षितेला त्यांनी अमृताचं पान केलं, राजा परीक्षितेला तृप्त केलं, अमर केलं. ते कसं केलं, काय प्रसंग पुढचा आहे याचा विचार आपल्याला पाहायचा आहे. आजची वेळ आपली समाप्त झालेली आहे, म्हणून आजची झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी, आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करून आजच्या सेवेला आपण विसावत आहोत. राजाला अमृतपान कशा पद्धतीनं शुकाचार्यांनी केलं याचा विचार आपल्याला, राजा जगाला परोपकारी कसा ठरला याचा विचार आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबरायांचं, आईसाहेबांचं भजन घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव
तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की माऊली ज्ञानेश्वर मुक्तार महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद महाराज महाराज की सद्गुरु सखाराम महाराज सब की संतन की जय। ईश्वर भगवान की जय।